जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। धडस्ती धोची रस्ता पुरत गेला वाहून, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षांनी केली पाहणी। हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील पोहणा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणारा हडस्ती धोची मार्ग मुसळधार पावसामुळे पूर्णपणे वाहून गेल्याने नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले। या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। एवढंच नव्हे तर या मार्गावरील बस सेवाही बंद पडली आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत विद्यार्थ्यांनी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शुभांगीताई ठमेकर यांना निवेदन दिले। त्यानंतर शुभांगीताई ठमेकर यांनी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह घटनास्थळ भेट देऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमित गावंडे, उपतालुका प्रमुख वैभव ढगले, तालुका संघटक सारंग कोयाडवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। रस्त्याच्या पाहणीनंतर जिल्हा परिषद शाळेलाही भेट देण्यात आली। शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, डिजिटल शिक्षण सुविधांचा अभाव आणि इतर अनेक मूलभूत सुविधांची कमतरता असल्याचं निदर्शनास आलंय। याबाबत गावकऱ्यांनी विविध तक्रारी मांडल्या। त्यानंतर अंगणवाडीची पाहणी केली असता गरोदर महिलांना दिला जाणारा पोषक आहार निकृष्ट दर्जाचा असल्याची बाब समोर आली। याची गंभीर दखल घेत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शुभांगीताई ठमेकर यांनी केली आहे। तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि या नात्याने हडस्ती धोची रस्ता, शाळा आणि अंगणवाडीतील सर्व गंभीर प्रश्न पालकमंत्री पंकज भैर यांच्या निर्देशनास आणून तातडीने आवश्यक कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली आहे। प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।